नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरहून. थंडीचं प्रमाण भरपूर आहे. सकाळचे 8:18 झालेले आहे. तर आळ्याने आपला पूर्णपणे पाला जो रात्री टाकला होता आपण तो पूर्णपणे खाऊन घेतलेला आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता 17.20 सेल्सिअस टेम्परेचर, ह्युमिडिटी 67%, सकाळचे 8:18. तर या पद्धतीनं आपण जो रात्री पाला टाकला होता तो पूर्णपणे आळ्याने आपल्या खाऊन घेतलेला आहे. बघू शकते कुठं मग थोडं पाला आहे, पण त्याचं काही एवढं काही हे नाही. पण जवळजवळ 90% पाला आळ्यांनी पूर्णपणे खाऊन घेतलेला आहे. 10-1% बेडवरती शिल्लक आहे. या पद्धतीने आळ्यांची कंडिक्शन आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने साईज आहे आळ्यांची. मरकुरीचा आम्हाला या पद्धतीनं फायदा होतोय. आळ्या ज्या आहे त्या संध्याकाळी पण पाला खात असतात, एवढी थंडी असून सुद्धा. बघू शकता तुम्ही. आता ही सकाळी शक्यतो आपण आता बघू थोडं ऊन वगैरे पडल्यानंतर आळ्यांना चौथ्या मोल्टवर जाते की नाही गेल्या तर मग यावरती आपण एक फेडिंग करणारच आहे. तशी 7वी फेडिंग राहीन आपली ती. जोपर्यंत आळ्या उपासावर जाते नाही तोपर्यंत आळ्यांना पूर्णपणे आपण पाला द्यायचा असतो. तशी साईज झालेली आहे आपली चौथ्या मोल्टवर जाण्याची. पण बघू आता ऊन पडल्यावर काय होतंय काय नाही. 10 वाजता बघू आपण. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पाल्यावरती आळ्या बसलेल्या आहे. धागा पण सोडलेला आहे, म्हणजे या आळ्या आपल्या उपवासावर गेलेल्या आहे. बऱ्यापैकी आळ्या आपल्या मोल्टवर गेलेल्या आहे. ज्या राहिलेल्या आहे त्यांसाठी आपल्याला पातळ फिडिंग करायची आहे. बऱ्यापैकी आळ्या उपवासावर गेलेल्या आहे. ज्या बाकी त्यांसाठी आपल्याला फिडिंग करायची आहे.